नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 1 ते 6 वर आधारित आकारिक चाचणी क्रमांक 1 नमुना प्रश्नपत्रिका 2 प्रश्न व त्यांची अचूक व समर्पक उत्तरे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 1 ते 6 वर आधारित आकारिक चाचणी क्रमांक 1 नमुना प्रश्नपत्रिका 2. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. 1. मेघ हे दाटती कोठुनी टिंबटिंब, सूर येती कसे वाजते बासरी. उत्तर: मेघ हे दाटती कोठुनी अंबरी, सूर येती कसे वाजते बासरी. 2. पांढरे पांढरे टिंबटिंब आले असे दाटून. उत्तर: पांढरे पांढरे धुके आले असे दाटून. ब. खालील शब्दात लपलेले 2 शब्द शोध व लिही. 1. मानवा या शब्दात लपलेले शब्द मान, नवा. 2. विचारला या शब्दामध्ये लपलेले शब्द विचार, चाला. क. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. 1. न्यायप्रिय. शिबिराजा न्यायप्रिय होता. 2. शुभेच्छा. राजूला सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ड. खालील शब्द वाच व तक्ता पूर्ण कर. दिलेले शब्द रोप, पाऊस, परसबाग, युक्ती, पत्र, अंतराळवीर. विद्यार्थी मित्रांनो, या शब्दांची विभागणी आपल्याला तो, ती, तेच्या गटात करायची आहे. पहिला शब्द रोप, ते रोप. पाऊस, तो पाऊस. परसबाग, ती परसबाग. युक्ती, ती युक्ती. पत्र, ते पत्र. अंतराळवीर, तो अंतराळवीर. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा. 1. माकडे, चिमण्या, पक्षी यांची कोण वाट पाहू लागले. उत्तर: माकडे, चिमण्या, पक्षी यांची छोटे झाड वाट पाहू लागले. 2. विहीर कोण खणत होता. उत्तर: विहीर शेतकरी खणत होता. 3. अंतराळवीर कवितेतील मुलगा कोणाशी बोलत आहे. उत्तर: अंतराळवीर कवितेतील मुलगा आईशी बोलत आहे. 4. शुभ्राच्या बाबांनी फळबाग कोठे फुलवली. उत्तर: घरासमोरच्या रिकाम्या जागेत शुभ्राच्या बाबांनी फळबाग फुलवली. ब. खालील वाक्यातील नामे ओळखून लिही. 1. मुले वेगात धावली या वाक्यामध्ये मुले हे नाम आहे. 2. ती भाजी खाते या वाक्यामध्ये भाजी हे नाम आहे. क. खालील शब्दांचा समानार्थी शब्द लिही. 1. गंध. गंध या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वास किंवा परिमळ. 2. भू. भू या शब्दाचा समानार्थी शब्द भूमी किंवा जमीन. 3. वर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सन किंवा साल. 4. रस्ता
या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मार्ग किंवा सडक. ड. खालील शब्दांचे एकवचन लिही. 1. पुस्तके. पुस्तके अनेक. 1 पुस्तक. 2 उत्तरे. अनेक उत्तरे. 1 उत्तर. 3 माकडे. अनेक माकडे. 1 माकड. 4 पतंग. अनेक पतंग. 1 पतंग. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या अनेकवचनी शब्दांचे एकवचनी रूप आपण लिहिले आहे. ई. खालील चित्राची 3-4 वाक्यात माहिती लिही. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चित्राची आपल्याला 3-4 वाक्यात माहिती लिहायची आहे. पहिले वाक्य, चित्रात पाऊस पडताना दिसत आहे. दुसरे वाक्य, शेतात पाणी साचले आहे. तिसरे वाक्य, शेतकरी रोपांची लागवड करत आहे. चौथे वाक्य, शेतकऱ्याच्या डोक्यावर इरले आहे. तर अशा प्रकारे दिलेल्या चित्राबद्दल आपण 4 वाक्ये लिहिली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 1 ते 6 वर आधारित आकारिक चाचणी क्रमांक 1 नमुना प्रश्नपत्रिका 2 प्रश्न व त्यांची अचूक व समर्पक उत्तरे पाहिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आकारिक चाचणी क्रमांक 1 नमुना प्रश्नपत्रिका 2 चा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.